नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. कालच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 संपवलं होतं. त्यासोबतच मी तुम्हाला असं सांगितलं होतं की युनिट नंबर 3चे जे न्यूमेरिकल्स आहेत ते तुमच्या ग्रुपला, जो ऑथराइज कॉलेजचा ग्रुप आहे त्या ग्रुपला मी शेअर करेल. आजच्या तारखेत ते तुमच्या ग्रुपला शेअर केल्या जातील. आणि आजपासून आपण या आपल्या सिलेबसचा शेवटचा युनिट जो आहे तो युनिट नंबर 4 की जो आपल्याला कॅश फ्लो इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस या बाबतीत आपल्याला सांगतो आहे, त्या युनिट नंबर 4ला आज आपण सुरुवात करतो आहे. आजचा जो मुद्दा आहे चर्चेचा तो आहे आपला रोख प्रवाह तालिकेचे फायदे. रोख प्रवाह तालिका म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या स्टेटमेंटचे काय फायदे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आता कॅश फ्लो स्टेटमेंट सुरुवात करायच्या अगोदर कॅश फ्लो काय असतो, एक थोडंसं त्याची जी पार्श्वभूमी आहे ते अगोदर आपण पाहून घेऊया. इनफ्लो आणि आउटफ्लो म्हणजे आतमध्ये असलेली येत असलेला पैसा आणि बाहेर जात असलेला पैसा. तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट माहिती आहे. फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऐवजी आता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3ने कॅश फ्लो स्टेटमेंटवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. कुठलाही व्यवसाय जर आपण पाहतो तर व्यवसायामध्ये एक आवक असते आणि जावक असते. पैसा येत असलेले वेगवेगळे मार्ग असतात, वेगवेगळ्या मार्गाने त्या व्यवसायामध्ये पैसा येतो. मार्गही कुठले, एक म्हणू शकतो आपण की भांडवल उभं करायचं आहे तर भांडवल उभं करण्यासाठी मग बँकेची मदत घेतल्या जाऊ शकते, कॅपिटल मार्केटची मदत घेतल्या जाऊ शकते. बँकेव्यतिरिक्त ज्या बाकीच्या आर्थिक संस्था आहेत ज्या कर्ज पुरवठा करतात त्यांची मदत घेतल्या जाऊ शकते. त्यासोबतच मग जे काही प्रायव्हेट लेंडर आहेत, एक खाजगी सावकार वगैरे, त्यांची मदत घेतल्या जाऊ शकते. बँकेचे जे काही अंतर्गत सोर्सेस आहेत त्यांची मदत घेतल्या जाऊ शकते. तर हे वेगवेगळी माध्यमं आहेत, वेगवेगळी सोर्सेस आहेत की ज्या माध्यमातून व्यवसायाला पैसा मिळतो आहे, कॅश आतमध्ये येतो आहे, इनफ्लो होतो आहे. तसंच मग पैसा बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तर मग त्या व्यवसायाचा खर्च आहे, त्या व्यवसायाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, त्या व्यवसायाचं विस्तारीकरण आहे, त्या व्यवसायाची कुठेतरी इन्व्हेस्टमेंट आहे, दैनंदिन खर्च आहे की ज्याला आपण वर्किंग कॅपिटलमध्ये सगळे काही कव्हर करतो. तर पैसा येणे आणि पैसा जाणे, कॅश येणे आणि कॅश जाणे याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याचा अभ्यास आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये करतो. की कॅश फ्लो या शब्दातच त्याचा अर्थ की पैशाचा मार्ग, प्रवाह. तर म्हणून त्याला आपण म्हणतो रोख प्रवाह तालिका, कॅश फ्लो स्टेटमेंट. या कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपल्याला येत असलेल्या पैसा आणि जात असलेला पैसा याचं एक व्यवस्थित चित्र त्या व्यवसायाच्या बद्दल दिसतं, पाहायला मिळतं. मग अशा या कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे त्या व्यवसायाला काय फायदे होतात ते आपल्याला या मुद्द्यामध्ये चर्चेस घ्यायचे आहेत. एक 6 पॉईंट आहेत. थिअरॉटिकल पोर्शन या युनिटचा कमी आहे. एक 3 लेक्चरमध्ये या थिअरॉटिकल पोर्शन आपला संपेल आणि त्यानंतर मग परत या युनिट नंबर 4चे जे कॅश फ्लो स्टेटमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यासोबतच त्याचे जे सोल्युशन आहेत ते तुम्हाला तुमच्या ऑथराइज कॉलेज ग्रुपला मी शेअर करेल. तर सुरुवातीला आज या मुद्द्याकडे वळूया. रोख प्रवाह तालिकेचे फायदे. व्यवसायाची रोख स्थिती जाणून घेण्यासाठी रोख प्रवाह विवरण महत्त्वाचे असतं. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्याकरता रोख स्थिती जाणून घेणे आवश्यक असतं. त्यामध्ये मग रोख प्रवाहाच्या मुख्य उपयोग किंवा फायदे आपल्याला या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात की त्या व्यवसायाची योग्य स्थिती काय, रोख स्थिती काय ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं असतं योग्य वित्तीय धोरण. रोख प्रवाह विवरण एक व्यवसायाच्या योग्य वित्तीय धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. रोख प्रवाह विवरणामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये व्यवसायात उपलब्ध असलेले एकूण रोख प्रवाह म्हणजे त्याविषयी आपल्याला एक माहिती मिळते. ही माहिती व्यवसायाच्या एक धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त असते की आज किती पैसा उपलब्ध आहे आणि आजपर्यंत किती पैसा बाहेर गेलेला आहे. मग त्या व्यवसायाच्या बद्दल जर काही धोरण घ्यायचं असेल किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल तर आजची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे, एक रोख प्रवाह तालिकेमुळे समजून येते की
पैसा किती आलेला आहे आणि पैसा किती बाहेर गेलेला आहे, तर एक धोरणात्मक निर्णय त्याद्वारे आपण घेऊ शकतो. दुसरा जो आहे तो आहे योग्य वित्तीय प्रक्रिया. रोख प्रवाह विवरणामध्ये फक्त व्यवसायासाठी आवश्यक असलेली उपलब्ध असलेली माहितीच प्रदान केली जात नसून व्यवसायाच्या वेगवेगळ्या वित्तीय प्रक्रियामधून रोख रक्कम व प्रवाह देखील प्रदान केला जातो. व्यवसायाच्या अपेक्षाप्रमाणे क्रिया प्रक्रिया ज्या काही आहेत ते आपल्याला सुरू ठेवायच्या की बंद ठेवायच्या त्या उपयुक्त ठरतात. म्हणजे ज्या काही क्रिया प्रक्रिया त्या व्यवसायाच्या चालू असतात त्याची एक आपल्याला ताळमेळ तिथे साधता येतो की त्याच काळामध्ये आपल्याला पाहू शकतो की ते योग्य मार्गाने चाललं आहे की नाही. मग ते योग्य मार्गाने जात असेल तर ती वित्तीय प्रक्रिया तुम्ही चालू ठेवू शकता. पण तुम्हाला जर एक फिनान्स मॅनेजर म्हणून एक या विषयाचा अभ्यासक म्हणून जर तुम्हाला जाणवत असेल की ही वित्तीय प्रक्रिया चुकीच्या दिशेने जात आहे, तर तिला योग्य करणे, त्यातले जे काही डेव्हिएशन्स आहेत ते डेव्हिएशन्स कमी करणे आणि योग्य मार्गाने ते वित्तीय प्रक्रिया परत चालविणे, हेही या रोख प्रवाह तालिकेचे फायदे आपल्याला दिसतात. कारण आपण परिस्थिती ती पाहून त्या पद्धतीने ॲनालिसिस करून त्या पद्धतीने चिकित्सा करून योग्य ती वित्तीय प्रक्रिया योग्य प्रकारे राबवू शकतो आणि त्यात ज्या काही चुका घडलेल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यास नक्कीच आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट मदत करते. तिसरा जो मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तो आहे वित्त व्यवस्था करण्यास मदत करणे. वित्त व्यवस्था म्हणजे कर्ज घेण्यासाठी किंवा इतर स्रोतांपासून व्यवस्था करण्यासाठी वित्ताची रक्कम निर्धारित करण्यासाठी रोख विवरण उपयुक्त आहे. कारण रोख प्रवाह विवरण व्यवसायाची वित्त स्थिती दर्शवते आणि व्यवसायाच्या गरजेपेक्षा जर रोख स्थिती जर कमी असेल तर त्यातून मग योग्य वित्त उभारणे आपल्याला करता येईल. म्हणजे रोख स्थिती व्यवसायाच्या गरजेपेक्षा खूपच कमी असेल की गरज आहे पण त्यापेक्षा तुमची रोख प्रवाह किंवा रोख स्थिती व्यवसायाच्या गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे, तर मग काय करावं लागेल? आपल्याला कर्ज पुरवठा वाढवावा लागेल, आपल्याला रोख प्रवाह वाढवावा लागेल. म्हणून मग योग्य वेळी वित्त व्यवस्था करणं ही तेवढं महत्वाचं असतं. कारण मग वेळ गेल्यानंतर वित्त व्यवस्था करणे तर मग होऊ शकते की जे तुमची धोरणात्मक निर्णय आहेत ते धोरणात्मक निर्णय ही योग्य पद्धतीने राबविल्या जाणार नाहीत. म्हणून धोरणात्मक निर्णय राबविणे त्याच काळामध्ये राबविणे जेव्हा त्याची गरज आहे, त्याच कामासाठी राबविणे की ज्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे, त्यासाठी वित्ताची गरज असते. आणि पैसे जर कमी पडत असतील तर मग ते पैसे उभारणेही महत्वाचं आहे. आता यात एक महत्वाचं असं आहे की व्यवसायाला पैसे कमी पडतात हे जाणून घेणं योग्य वेळेस तेही महत्वाचं असल्यामुळे ती मदत तुम्हाला रोख प्रवाह तालिकेद्वारे मिळते की वित्त व्यवस्था करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, हे कॅश फ्लो स्टेटमेंट कडून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. रोख प्रवाह तालिकेच्या एक मदतीने तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकता. संपत्तीची खरेदी, भांडवलाची उभारणी किंवा मग भांडवलाची पूर्तता मग किंवा गुंतवणुकी संबंधी वेगवेगळे निर्णय, असे जे वेगवेगळे आर्थिक निर्णय वेगवेगळ्या स्तरावर वेळोवेळी वेगवेगळ्या घडामोडीच्या आधारावर व्यवसायाला घ्यावे लागतात, ते रोख प्रवाह तालिकेच्या एका काय म्हणू शकतो तुम्ही आपण एक ॲनालिसिसच्या आधारे चिकित्सेच्या आधारे तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आर्थिक निर्णय घेण्यासाठी रोख प्रवाह तालिका अत्यंत उपयुक्त असं विवरण आहे. त्या आधारे आपण योग्य ते निर्णय योग्य वेळेवर घेऊ शकतो आणि एक त्या व्यवसायाला समोर जाण्यासाठी आपण मदत करू शकतो. त्यानंतरचा जो पाचवा मुद्दा तो आहे तरलता स्थिती कमी होणे, तरलता स्थिती प्रदान करणे. आता याच्यामध्ये तरलता स्थिती काय असतं की जसं आपण मागील काही लेक्चरमध्ये पाहिलं की तरलता स्थिती अत्यंत आवश्यक आहे. सर्व काही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही. बँकमध्ये किंवा तुमच्या स्वतःकडे व्यवसायाचं म्हणतोय मी, पैसा असणं गरजेचं आहे. कारण आकस्मिक सिच्युएशनमध्ये एकदम तुम्ही तुमची जी फिक्स असेट्स आहे ती विकून मोकळे होऊ शकत नाही. एकतर ती फिक्स असेट विकायला वेळ लागतो किंवा ती फिक्स असेट तुमच्या प्रोडक्शनमध्ये गुंतलेली राहू शकते
किंवा मग एवढ्या घाईघाईत विकण्यात कदाचित मग ती जी संपत्ती आहे त्या संपत्तीची जी एक किंमत आहे ती कमी किंमत मिळण्याचे त्यामध्ये एक संभावना असतात, चान्सेस असतात. त्यामुळे असा काही निधी हाताशी असणं अत्यंत गरजेचं आहे की ज्यामध्ये तुमची आकस्मिक गरज भागेल, इमर्जन्सी सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडाल. म्हणून त्यासाठी एक तरलता स्थिती गरजेची असते. रोजचे जे खर्च आहेत ते खर्च भागवणे अत्यंत गरजेचे आहे. मग ह्या सर्वासाठी जी आवश्यक तरलता आहे ती तरलता आपल्याला किती आवश्यक आहे हे तुम्हाला रोख प्रवाह तालिकेतून पाहायला मिळतं. कारण कॅश फ्लो स्टेटमेंट हे त्या पद्धतीनं बनविलेलं गेलेलं असतं आणि त्या कॅश फ्लो स्टेटमेंटच्या माध्यमातून मग त्या व्यवसायाला किती तरलतेची गरज आहे ती तरलता स्थिती त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मग कॅश फ्लो स्टेटमेंटचा अजून एक फायदा आपल्याला इथे पाहायला मिळतो की एक लिक्विडिटी किती आवश्यक आहे. ती लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले सोर्सेस अवेलेबल आहे, कुठल्या सोर्सेसमधून किती लिक्विडिटी मेंटेन केल्या जाऊ शकते आणि कुठल्या सोर्सेससाठी किती लिक्विडिटी खर्च केल्या जाऊ शकते, हे सगळं आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कॅश फ्लो स्टेटमेंटच्या माध्यमातून तो आपला फायदा होतो, व्यवसायाचा फायदा होतो. त्यानंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे, एक 6च मुद्दे आपल्याला या शीर्षकाअंतर्गत पाहिजे आहेत. शेवटचा जो आहे तो व्यवसायांच्या क्रिया प्रक्रियांचे कार्य प्रदर्शन पाहण्यासाठी मदत करणे. व्यवसायाचे कार्य प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागल्या जाऊ शकतात. त्यामध्ये मग आपण म्हणू शकतो की परिचालन प्रक्रिया, त्यामध्ये आपण म्हणू शकतो की आर्थिक प्रक्रिया, गुंतवणुकीच्या कार्यात हे वेगवेगळे रोख प्रवाह विवरणानुसार व्यवसाय क्रिया प्रक्रियामध्ये गुंतवल्या जातो. वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याचं विभागणी केली जाते. मग रोख प्रवाह विवरण हे पाहण्यास उपयुक्त आहे की व्यवसायातील कोणत्या प्रक्रियांच्या रोख प्रवाहापेक्षा आर्थिक रोख प्रवाहात उत्पन्न करतात. व्यवसायाच्या प्रत्येक क्रिया प्रक्रियांचे कार्यप्रदर्शनही आपण रोख प्रवाह तालिकेच्या माध्यमातून पाहू शकतो. कारण रोख प्रवाह तालिकेची विभागणीच त्या माध्यमातून केली जाते की तुम्हाला कुठल्या भागामध्ये आणि कुठल्या याच्या त्या पर्टिक्युलर एका क्रिया प्रक्रिया ही योग्य पद्धतीने चालते आहे, तिचे प्रदर्शन योग्य आहे की नाही हे आपण पाहू शकतो. कॅश फ्लो स्टेटमेंटचं जे एक शेड्यूल जे आहे त्याचा जो प्रोफॉर्मा आहे हे मी तुम्हाला तुमच्या न्यूमेरिकल सोबत शेअर करेल. सुरुवातीला तो प्रोफॉर्मा राहील, त्यानंतर प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन राहील. जेव्हा तुम्ही तो प्रोफॉर्मा पाहाल त्या प्रोफॉर्माच्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की त्या प्रोफॉर्मामध्ये त्या व्यवसायाचा जो रोख प्रवाह आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला गेलेला आहे. मग त्या रोख प्रवाहाच्या माध्यमातून त्या व्यवसायाच्या ज्या वेगळ्या क्रिया, वेगळ्या प्रक्रिया आहेत की परिचालन प्रक्रिया म्हणू शकता तुम्ही, त्यानंतर आर्थिक प्रक्रिया म्हणू शकता, एक गुंतवणुकीचं कार्य म्हणू शकता, तर त्याची एक विभागणी चांगल्या पद्धतीने केल्या गेलेली आहे. आणि मग या क्रिया प्रक्रियेच्या मध्ये कोणकाचं प्रदर्शन चांगलं आहे किंवा एकंदरीत व्यवसायाचं प्रदर्शन चांगलं आहे किंवा नाही ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की रोख प्रवाह तालिकेच्या माध्यमातून आपण एक व्यवसायाचं प्रदर्शन किंवा त्या पर्टिक्युलर कार्य प्रक्रियाचं प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्याला रोख प्रवाह तालिका मदत करते. तर असे एकंदरीत 6 फायदे होते की जे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे पाहायला मिळतं. एक समरायझिंग करूया, एक त्याची एक काही कमी शब्दामध्ये, थोडक्या शब्दामध्ये परत एकदा स्पष्टीकरण रिव्हिजन करूया की योग्य वित्तीय धोरण ठरविण्यासाठी, त्यातली योग्य कुठली वित्तीय प्रक्रिया आहे ते ठरविण्यासाठी, योग्य वेळी पैशांची गरज भागविण्यासाठी, पैसा उभा करण्यासाठी, काही धोरणात्मक आर्थिक निर्णय घेण्यासाठी, व्यवसायाला तरलता लिक्विडिटी स्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि त्या व्यवसायातील ज्या वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया आहेत त्यातली चांगली काय, वाईट काय, योग्य कुणाचं काम आहे, अयोग्य कुणाचं काम आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला रोख प्रवाह तालिकेचे फायदे पाहायला मिळतात. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ, हा मुद्दा समजला असेल. पुढच्या लेक्चरला नवीन मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर येईल. धन्यवाद.